और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। जे ईव्हीच्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटते आणि ही शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग ही गाडीच्या ह्याच्यात पाठीमागच्या बॅक कंपार्टमेंटला जी आग लागली ती शॉर्ट सर्किटमुळे झालेली। इंजर्ड कोणी झालेले नाही, जे 30-35 लोक होते सगळ्यांना बाहेर काढले आणि कोणी इंजर्ड वगैरे नाही। पाठीमागच्या कंपार्टमेंटला आग लागलेली होती, त्याच्यामुळे सेफ झोन मधून लोक पुढच्या दरवाजाने शक्यता तर प्राथमिक अंदाज तर शॉर्ट सर्किटच आहे। जे जळताना जे पार्ट दिसतोय तो वायरिंग जळालेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळेच आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या PMPLच्या बसला या ठिकाणी अचानक आग लागली। आम्ही तहसीलदार कचेरीच्या या ठिकाणी असताना अचानक आरडाओरडा झाला म्हणून या ठिकाणी आलो। त्यावेळी या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टरनी वेळेमध्ये सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं, अन्यथा 35 ते 50 लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता। अग्निशामक विभाग आणि पोलीस खात्याने यामध्ये तत्परता दाखवत तत्काळ गाडी आली आणि आगनी या ठिकाणचं संपूर्ण आग विझवण्याचं काम झालं। खरं तर पिंपरी महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या PMPL बसवरती कोट्यावधी रुपयाचा खर्च करते। अशा स्थितीमध्ये या सगळ्या AC बसेस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये धावतात। अशा प्रकारे चौकात प्रवासी आतमध्ये असताना आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त, PMPLचे मुख्य अधिकारी संचालक यांनी संपूर्ण बसेसचं ऑडिट करून या पुढच्या काळात अशा प्रकारे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत। आमच्या या मागणीचं गांभीर्याने दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये प्रवाशांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। तुम्ही या गाडीचे ड्रायव्हर हो। तर कशी आग लागली, तुम्हाला कसं माहित पडलं ते आग लागली? इथून ह्याच्यावरून पॉईंटवर निघालो मी आणि पाठीमाग धुरे यायला लागला आणि टर्न मारल्यावर हा इथंच लागली, पाठीमागून लागली आणि एकदम स्फोटचा आवाज आला आणि जास्ती धुरे लागली, धुरे लागून जास्ती जाळायला लागले पाठीमागून। अभिमान परकाळे। अजून काय सांगा, म्हणजे गाडी चांगली पोझिशन मध्ये होती का? चांगली पोझिशन, काय प्रॉब्लेम होता? चांगली पोझिशन होती गाडी, काय प्रॉब्लेम होता? आजचे बातमीपत्र येथेच संपले। पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।